बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे मोहरमच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार 18 जुलै रोजी सायंकाळी घडला। या दगडफेकीत नागरिकांसह पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले। या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज व अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून आता गावात तणावपूर्ण शांतता आहे। मागील काही वर्षा अगोदर बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे हिंदू मुस्लिम दंगल उसळली होती। त्यात मोहम्मद ताज या तरुणाचा मृत्यू झाला होता। या दंगलीनंतर पोलीस प्रशासन व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी समन्वय साधून तेथील सामाजिक परिस्थिती सामान्य केली होती। आता पुन्हा साखरखेर्डा गावावर दंगलीचा डाग लागला आहे। 18 जुलैच्या सायंकाळी माडीपुरा येथून मोहरमची मिरवणूक जात असताना अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दगडफेकीत काही जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश असल्याचे समजते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत। माहिती मिळताच तात्काळ पोलिसांची अधिक कुमक साखरखेर्डा येथे दाखल झाली असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे। अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी साखरखेर्डा येथे दाखल झाले असून पोलिसांचा अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे।